रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा। मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे। मला यश प्राप्त करून द्यावे अशी देवाजवळ प्रार्थना। मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो। मी हुशार विद्यार्थी आहे, जे अभ्यास करीत नाहीत त्यांना पेपर कठीण जातो। मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे। आज मतदान आहे। मोदींनी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार। आमचे 400 खासदार निवडून येणार, त्यामध्ये आपल्या कोकणचा, हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावे अशी विनंती नारायण राणे यांनी केली। आता मी देवाला नमस्कार करून मतदान करणार, मतदान करणार टिकू नका आणि मला यश प्राप्त करून द्यावं या निवडणुकीत अशी देवाजवळ प्रार्थना। नेमका आताचा पेपर कसा प्रचार झाला, पेपर परीक्षेला बसतो तर मला पेपर सोपा वाटतो। मी अभ्यास करून बसतो, जे अभ्यास करत नसतात ना त्यांना कठीण जाणार, त्यामुळे मला काय पेपर कठीण जात नाही। रोनक पानी मुंह उठले कमर है यार, ये लोग थोड़ा कैमरे तेरा दोनों हाथ ऐसा है, तूने मेरे पे हाथ रख के कैसे ब्लॉक कर दिया मुझे। मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातले मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन, प्रार्थना करेन, या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे। आज मतदान आहे। मोदींनी यापूर्वी घोषणा केली आहे की अबकी बार 400 पार, 400 खासदार देशातून निवडून येणार, त्यामध्ये आपल्या कोकणाचा, तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आतापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलं, एवढी पदं मिळवून दिली, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची निवडणुकीसाठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतोय। उष्णता वाढत चाललेली आहे, तरी लवकरात लवकर 11च्या आत शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो।